ज्या लाभार्थीचा आधार कार्ड नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे, तो टाकलेला आहे. पुन्हा कॅप्चर निवडायचा आहे. कॅप्चर निवडल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या बटनावर क्लिक करा आणि ओ-टी-पीवरती क्लिक करा. ओ-टी-पी गेल्यानंतर पुन्हा तो ओ-टी-पी तुमच्या आधार मेसेजला येईल. मेसेजला आल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी पुन्हा व्हेरीफाय करून घेतल्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. हा आधार कार्ड नंबर फिलअप केल्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी सहमत आहे या बटनावरती टिक मार्क करा. टिक मार्क केल्यानंतर पुन्हा येलो बटन शो होईल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा ओ-टी-पी जाईल. ओ-टी-पी गेल्यानंतर पुन्हा SMS-द्वारे म्हणजे वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर असेल तो त्याच्यावरती ओ-टी-पी जाईल. तो पुन्हा इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. इथं ओ-टी-पी टाकल्यावर व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक थोडंसं तुम्हाला फॉर्म येईल. तो फॉर्म तुम्ही न चुकता भरायचा. इथं तुमची जात कोणती आहे ती निवडा. अनुसूचित जाती, ST, OBC काय असेल ते मराठीमधून निवडा. त्यानंतर इथे तुम्हाला होय करायचं आहे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा, नाही असं टिक मार्क करायचं नाही, इथे होय करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्याचे देखील तुम्हाला इथं देखील तुम्हाला होय करायचं का? कारण तुमच्या 2 लाभार्थी लाभ घेत असतील तर होय करा. 2 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला नाही करायचं आहे. तर इथे तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचा आणि होय करा, अन्यथा तुम्हाला बाद केलं जाणार आहे. हा अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर तुम्हाला हा इथं होय करायचा आहे. त्याच्यानंतर खाली टिक मार्क करा. टिक मार्क केल्यानंतर येलो बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला KYC पूर्ण झाल्याचा तुम्हाला एक व्हेरीफायचा एक ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला येईल आणि हा आपला व्हेरीफाय झाले, KYC झालेले आहे.